राजेंद्र लहाने, सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार प्रचारक, बुलढाणा या माध्यमातून आज या ठिकाणी आपण पाहत आहे स्वामी विवेकानंद या ठिकाणी एक बसण्यासाठी बस स्टँड शेजारी आपण जागा पाहतो. या ठिकाणी पूर्णपणे बसण्यासाठी जागा ठेवलेली आहे आणि या ठिकाणी पहा दुःखी माणसाची मदत करण्यासाठी लांबवण्यासाठी एक हात, प्रार्थनेसाठी 2 हातापेक्षा अधिक आहे. पण आज स्वामी विवेकानंद आज हे जे महापुरुषांच्या मूर्तीपुढं आज जे पाहताय तुम्ही हे पूर्णपणे या ठिकाणी हे आणून टाकलेलं आहे. हे उचलण्याचं काम नगरपालिकेचं असतं की नाही, हे कुठेतरी नगरपालिकेने लक्ष घातलं पाहिजे आणि नगरपालिकेने थोडीच उचललं पाहिजे. कारण एवढी मोठी जागा ही जी महापुरुषांच्या समोर आपण ठेवलेली आहे, कशाकरता ठेवलेली आहे की महापुरुषांच्या पुढे घाण ठेवता कामा नाही. आणि ह्याच महापुरुषांपुढे आज जी घाणीचं साम्राज्य तुम्हाला दिसतंय पूर्णपणे पहा तुम्ही किती भयानक परिस्थिती. आणि पूर्ण हा जो परिसर आहे पूर्णपणे हा पूर्ण परिसर वातावरणामध्ये लोकांच्या गर्दीच्या वातावरणामधला आहे. पण एकही माणूस बोलायला तयार नाही आणि एकही माणूस त्या ठिकाणी बोलू शकत नाही. कारण काय होतंय माहितीये का, नगरपालिकेला बोलण्यासाठी कोणापुढे धाडसच राहिलं नाही. जनता ही देशाची मालक आहे हे लोक विसरत चालले आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं, घटनेमध्ये सुद्धा लिहून ठेवलं की जनता मालक आहे. या जनतेच्या माध्यमातून हा पूर्ण देश चालतोय. अशा या ठिकाणी असं होता कामा नये. आणि हे त्वरित 2 दिवसाच्या आत मी शिवसाहेबांना, मुख्य अधिकारी साहेब आहे आपले चिखलीचे, आणि खूप त्यांचं कार्य चांगलं आहे. पण विषय कसा असतो की त्यांच्या कानापर्यंत हा विषय गेला पाहिजे. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की आज या स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याची जी घाण पडलेली आहे ती घाण पुरी 24 घंटेच्या आत उचलण्यात यावी. आणि आम्ही विनंती करतो. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.